श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, चला तर आज आपण रेसिपी बघणार आहे झटकीपट होतेली ती म्हणजे जी मसूर डाळ असते तिचा डाळ कांदा। डब्यासाठी मुलांना द्यायला खूप छान भाजी आहे ही। भाजी म्हणा किंवा उसळ म्हणा, आणि पटणं होते पण आणि सगळ्यांनाच आवडते। चला तर कसं करायचं डाळ कांदा बघूया। मी माझी पद्धत दाखवते। भरपूर असा कांदा घालायचा डाळ कांद्याला। कांदा मात्र भरपूर, कांदा टोमॅटो भरपूर घ्यायचा। डाळ आधी सगळ्यात स्वच्छ निवडून घ्यायची। 2-2.5 पळी तेल घातलेलं आहे मी डाळ कांद्यासाठी, कारण आम्ही तिघांसाठी बनवणार होतो। आणि त्यानंतर तेल कडल्यानंतर मोहरी घातली, जिरं घातलं आणि जो कांदा होता तो कांदा त्यामध्ये ॲड केला। कांदा व्यवस्थित लाल कलर येऊपर्यंत भाजायचा, कारण कांदा भाजणे खूप महत्त्वाचं आहे। कांदा जर कच्चा राहिला तर अजिबात चांगला लागत नाही डाळ कांदा। आणि कांदा भाजल्यानंतर आवडीनुसार चटणी आणि हळद घातलेली आहे, थोडासा हिंग घालायचा आणि जी आपण निवडून घेतलेली डाळ होती ती घाला। आता इथे माझ्याजवळ टोमॅटो नव्हतं, त्यामुळे मी टोमॅटो घातलेले नाही, पण तुम्ही टोमॅटो असला तर 1-2 टोमॅटो यामध्ये बारीक बारीक चिरून ॲड करा। आणि चवीनुसार वरून मीठ घालायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घातला की खूप छान असा डाळ कांदा आपला तयार होतो। मुलांना डब्याला न्यायला म्हणजे अजिबात सांडत वगैरे नाही किंवा डब्यामधून बाहेर लिकेज होत नाही। तसेच प्रवासाला न्यायला सुद्धा खूप छान असा डाळ कांदा हा होतो। नक्की ट्राय करून बघा। पाणी मात्र इथं बेतानच वापरायचं डाळ कांद्यामध्ये, कारण पाणी जास्त जर घातला तर खूपच डाळ शिजेल तर अजिबात ते चांगलं लागत नाही। श्री स्वामी समर्थ।